नमस्कार डाळिंब बागायतदार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण आंबे बहार आता धरतोय. आंबे बहारात छाटणी घेताना काय काळजी घ्यावी, फळं उन्हात जाऊ नये, रोग आणि किडी जास्त लागू नये, यासाठी काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीनं छाटणी घ्यावी आणि छाटणी घेतल्यानंतर संरक्षणात्मक कोणत्या फवारण्या कराव्या हे विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त डाळिंब बागायतदाराच्यात हा शेअर करण्याचा प्रयत्न करा. आवडला तर नक्की लाईकही करा. बागायतदार बंधूंनो, छाटणी घेताना ह्या दरम्यानच्या काळात पेन्सिलच्या आकाराच्या जाड काड्या राहतील इतकी छाटणी घ्या. त्याच्यापेक्षा कमी काड्या बागेत ठेवू नका, जास्तही काड्या बागेत ठेवू नका. फळं लागल्यानंतर आडव्या काड्या शक्यतो काढून टाका सगळ्या. फळ लागल्यानंतर सावलीत कसं राहील ह्यासाठी शक्यतो उभी काडी जी आहे तेवढीच ठेवण्याचा प्रयत्न करा. आडवी ठेवली तर मात्र त्याच्यावर डायरेक्ट ऊन लागू शकतं. ह्यासाठी उभी काडी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि छाटणीनंतर त्याला 1% बोर्डो फवारून घ्या किंवा अर्धा टक्का बोर्डो फवारा. अर्धा टक्क्याने 1%चे रिझल्ट आपल्याला अत्यंत चांगले मिळतात. pH 7 ठेवण्याचा प्रयत्न करा. खोडं जमिनीपासून जे सिंगल खोड ठेवलेलं आहे ते किमान जमिनीपासून 1.5 ते 2 फुटापर्यंत बोर्डोच्या पेस्टनं लावून घ्या. त्यात सल्फर टाका. अगदी लावता येत नसेल तर ते हातपंपानं किंवा एसटीपीनं ते खोड चांगलं धुतलं जाईल अशा पद्धतीनं ते खोड बोर्डो पेस्टनं फवारून घ्या. आणि इथं आपल्याला मॅजिक स्प्रेची फवारणी करून घ्या. बाग फुटायच्या अगोदरच, बाग फुटल्यानंतर सुद्धा चालतं. बाग फुटायच्या अगोदर म्हणजे 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम मोरचूस, 100 ग्रॅम ब्लू कापर, 200 ग्रॅम M45 असं एकत्र करा. त्यातच एखादं कीटकनाशक टाका. शक्यतो क्लोरो फुटायच्या अगोदर टाकला तरी चालेल. आणि खोडा आणि बुंदा हातल्या काड्या ह्या चांगल्या चपचपीत धुतल्या जातील अशा पद्धतीनं स्प्रे घ्या. एवढं जरी आपण काम केलं तरी बऱ्यापैकी रोगाचा आणि किडींचं दोन्ही कंट्रोल आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळेल. आणि तिथून पुढची कळी बाहेर निघेल तीसुद्धा रोगमुक्त आणि कीडमुक्त निघेल. फळांचा आणि फुलांचा दोन्ही दर्जा आपल्याला त्यात चांगला मिळेल. फवारण्या कशा घ्यायच्या, कुठल्या कुठल्या फवारण्या घ्यायच्या, किती दिवसाच्या अंतराने घ्यायच्या यावर मी माझं मत आपणाशी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत माझी विनंती आहे की करो चॅनल जास्तीत जास्त शेअर जरूर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.